गर्ल्स, तुम्ही मला बघितलंय ह्या आधी कधी? किंवा माझा आवाज ऐकल्यासारखा वाटतोय तुम्हाला? हो. ओके. अच्छा, मला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या विषयीच्या व्हिडिओ ऐका, तुम्ही बसून घ्या मुलीनं. जिथे उभे तिथेच बसून घ्या. तुम्ही कुठल्या कुठल्या व्हिडिओज बघितल्या? कुठल्या कुठल्या विषयीच्या व्हिडिओज बघितल्या तुम्ही? विज्ञान, इंग्रजी, गणित. अच्छा, विज्ञान, इंग्रजी आणि गणित बघितलं. बरं. एखाद्या धड्याचं नाव आठवते तुम्हाला? किंवा एखाद्या टॉपिकचं नाव आठवते व्हिडिओ बघितलेल्या? सांग ना. विज्ञानचा सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. अच्छा, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 बघितलेला आठवतंय. ओके. आणखी? गणिताचं इंग्रजीचं काय बघितलं थोडंफार आठवते तुम्हाला? हो. सांगा. वर्ग समीकरण. ओके, वर्ग समीकरणे. अच्छा, मला सांगा मुलींनो, तुम्ही ज्या व्हिडिओज बघताय ते तुम्हाला त्याच्यात शिकवलेलं समजतं का? हो. सगळं व्यवस्थित समजतं की थोडं थोडं समजतं की समजतच नाही? थोडं समजते, मग सर सांगतात. अच्छा अच्छा अच्छा, थोडं थोडं समजतं, मग त्याला नंतर सर एक्सप्लेन करतात, मग तुम्हाला पूर्ण समजतं. बरं बरं, ठीक आहे. व्हेरी नाईस बेटा. मला सांगा, तुम्हा दोघींना 10वी नंतर काय घ्यायचंय आणि कशात करिअर बनवायचंय तुमचं? काय बनायचंय तुम्हाला? 10वी नंतर सायन्स घ्यायचा आहे आणि आपण म्हणजे मेडिकल फील्डला जाऊ शकतो. ओके, मेडिकल फील्ड मध्ये तुला इंटरेस्ट आहे. ओके, ग्रेट. ठीक आहे. तुला बेटा? मला 10वी नंतर आर्ट घ्यायचा आहे आणि स्पोर्ट हा. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. छान, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे गर्ल्स, तुम्ही आता तुमच्या जागेवर जाऊन बसा. तुम्ही जाऊ नका, पण मला सगळ्यांशी एकत्र पण थोडस नंतर बोलायचंय. तुम्हीच्या मुली पुढे या. थोडस पुढे येऊन शिफ्ट होऊन बसा. हा, बसा. उभं नका, बसा. कॅमेरा खाली करतोय. त्यांच्यापासून कॅमेरा जरा दूर आहे. बरं बरं सर, आधी बरोबर होता कॅमेरा, आता मला ह्यांचे ना डोकं नाही दिसत. हो काय, एक मिनिट. वरती ठेवला होता, आता खाली ठेवला होता. बर, ओके मॅडम. अच्छा गर्ल्स, मला एक एक करून नावं सांगा तुमची. माझे पूर्ण नाव स्वाती संत. स्वाती. पुढे दुसरी मुलगी? माझे पूर्ण नाव रोशनी संदीप पुराण. मोठ्याने बोल बेटा, नाही कळलं. रोशनी संदीप पुराण. रोशनी. अच्छा, तुझं बेटा? प्रीती राजीपदा. प्रीती. प्रीतीचा आवाज एकदम छान आला, एकदम स्पष्ट. बर, मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओज बघितले? गणित, इंग्लिश, विज्ञान. अच्छा, तुम्ही मला पाहिले? नाही आठवत आहे. बरं, काय हरकत आहे. तुम्हाला कोणते कोणते धड्यांची नावं आठवतात ते ज्याचे तुम्ही व्हिडिओज बघितलेले? गतीचे गतीचे नियम. अजून? एक रेषीय समीकरणे. अच्छा, आणि इंग्रजीचे एखादं आठवते? ओके ओके ओके. तुम्हाला समजते शिकवलेलं त्याच्यामध्ये, ऑनलाईन व्हिडिओज मध्ये शिकवलेलं समजतं? ओके. अच्छा, बरं मला सांगा, तुमचं शाळा जी स्कूल आहे ते मराठी मीडियम आहे की सेमी इंग्लिश आहे की इंग्लिश आहे? मराठी मीडियम. अच्छा, मराठी मीडियम आहे. ओके मुलींनो, मला आता एक एक जण सांगा की तुम्हाला काय बनायचंय लाईफ मध्ये, करिअर कशात बनवायचंय? मला डॉक्टर बनायचंय. प्रीतीला डॉक्टर बनायचंय. तुला बेटा? अजून नाही ठरवलं. बरं, काय ज्यांनी ठरवलं नाही अजून सांगा. इट्स ओके. ठरवलंय का? मग अजून ठरलं नाही म्हणा, तसं सांगायचं. बरं बेटा, तू?
मला नर्सिंग. नर्सिंग करायचंय तुला. ओके ग्रेट, खूप छान, व्हेरी नाईस. अच्छा, आता 8वीच्या मुली पुढे या. हा, तुम्ही पण एक एक जण नावं सांगा आपली. माझं नाव आहे वैष्णवी अजय होडी. वैष्णवी, तुझं बेटा? हर्षला युवराज वडाई. रक्षदा, बेटा तुझं? डेव्हिड वासुदेव शेंडे. परत सांग. डेव्हिड वासुदेव शेंडे. डेव्हिड. ओके. अच्छा, मला सांगा, तुम्हाला व्हिडिओज बघितलेले समजतात का मुलांनो? खरं सांगा, नसेल समजत तर नाही समजत म्हणा. समजतात? समजतात. ओके ग्रेट. मला धड्यांची नावं सांगा, कुठले कुठले व्हिडिओज तुम्ही बघितले जरा. विज्ञान, इतिहास, गणित, भूगोल, हिंदी. धड्यांची नावं सांगा जरा. सामान्य विद्याचा बल व दाब, आणि गणित स्तंभालेख चालू आहे. स्तंभालेख चालू आहे. अच्छा, तुला डेव्हिड? त्याला आठवत नाहीये. बर, काय हरकत नाही. बर, मला सांगा मुलांनो, तुम्हाला काय बनायचं तिघांना? मला डॉक्टर बनायचं. मी इंजिनियर? ठरवले नाही. ठरवले नाही अजून. अच्छा, आणि तुला डेव्हिड? इंजिनियर बनायचं. इंजिनियर बनायचं. ओके ग्रेट. बर सर, आता हे ना मी मुलांना पण सांगते आणि तुम्ही पण प्लीज ऐका. आता सगळ्यात महत्वाची जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पहिली गोष्ट, आपण ना मुलांकडून गुगल फॉर्म भरून घेतलेले आहेत प्रत्येक शाळेमधून 2-2 विद्यार्थी जे गणित आणि मॅथ्स मध्ये चांगले असतील, लोधा जीनियस स्कॉलरशिप साठी. ऑनलाईनच परीक्षा आहे. 7 फेब्रुवारीला लोधाकडून, लोधा फाउंडेशन आहे ना, त्यांनी लोधा स्कॉलरशिप म्हणून एक ठेवली आहे. गेल्या वर्षीपासून त्यांनी ती स्कॉलरशिप चालू केली आहे. तर त्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत जी मुलं ही स्कॉलरशिपची परीक्षा पास करतील, त्या मुलांना सर 10वी नंतरचं जेवढं पण त्यांचा एज्युकेशनचा जो खर्च आहे, अगदी त्यांना डॉक्टर होईपर्यंत, पोस्ट डॉक्टरेट होईपर्यंत, सगळं हे लोधा फाउंडेशन प्रोव्हाइड करणार. तर एक तर ह्यांचं उच्च शिक्षण मोफत मिळेल त्यांना. शिवाय ह्यांनी 2 युनिव्हर्सिटी बरोबर कोलॅबोरेशन केले. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये सुट्ट्यांमध्ये ना जाऊन ह्या मुलांना तिथे राहायला मिळेल. तिथे वेगवेगळे प्रयोग हे लोक करतील. त्यांना चांगले चांगले आणखी गोष्टी नवीन नवीन शिकवल्या जातील. आणि तिथे जाण्या येण्याचा खर्च, राहण्याचा खर्च पण फ्री आहे. आणि अधूनमधून ह्यांची ऑनलाईन क्लास पण होतील, त्यांना अजून नवीन नवीन गोष्टींशी अवगत करून देण्यासाठी. तर म्हणून आपण काय केलंय ना सर, सगळ्या शाळांमधून 7वी ते 11वीच्या मुलं ह्या परीक्षेला बसू शकतात. आपली शाळा किती? 7वी ते 11वी. आपली शाळा कितवी पर्यंत आहे? 12वी सायन्स आर्ट आहे मॅडम इथे. ओके ग्रेट. सर बघा, तुमच्या स्कूलमध्ये ना एकतर मला मुलं पण खूप ब्राईट दिसतात आहेत, म्हणून त्यांचे अम्बिशन्स पण चांगले आहेत. आणि 12वी पर्यंत शाळा आहे, सायन्स पण आहे, तर हा खूप प्लस पॉइंट आहे आपल्याकडे. तर आपण काय करूयात सर, आज अर्जंट बेसिसवर पहिलं जे काम करा प्लीज तुम्ही मुख्याध्यापकांना सांगून, 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि 11वी ह्या प्रत्येक वर्गातून 1-1, 2-2 विद्यार्थी असे निवडा जे मॅथ सायन्स मध्ये खूप चांगले असतील. मॅथ आणि सायन्स? मॅथ सायन्स मध्ये जे चांगले असतील त्यांना निवडा. आणि एक गुगल फॉर्म मी पाठवते, त्या विद्यार्थ्यांची माहिती त्या गुगल फॉर्म मध्ये भरा. म्हणजे समजा 8 विद्यार्थी आहेत ना, मग तुम्हाला तो सेमच फॉर्म 8 वेळा भरावा लागेल. तर ते एक काम करा. आणि मग ह्या मुलांचे सर आपले ह्या आठवड्यापासून, मंगळवारपासून संध्याकाळचे ऑनलाईन क्लासेस ऑलरेडी चालू झालेत. संध्याकाळी 6 ते 7:30 हे स्कॉलरशिपला जे विषय येणार आहेत ना ह्यांना, तेच शिकवले जातात. मग ते पण तुम्हाला मी पाठवते. आणि हे झालं स्कॉलरशिप बद्दल.
मग हे मुलं घरून बसूनच म्हणजे मोबाईल वरूनच जर त्यावेळी जर हे मुलं शाळेत असतील 7 फेब्रुवारीला ज्या दिवशी परीक्षा आहे तर मोबाईल वरतूनच किंवा कम्प्युटर वरतून ते परीक्षा ऑनलाईनच बसून देतील. त्याच्यामुळे कुठे परीक्षेला इकडे तिकडे कुठे जायची गरज पण नाहीये मग त्याच्यामुळे. ओके मॅम. तर ही एक पहिली गोष्ट स्कॉलरशिप बद्दल. थांबा मी ते स्कॉलरशिपची सगळी लिंक वगैरे तुम्हाला पाठवून देते. तुमच्या नंबरवरती पाठवून देते आता ज्याच्यावर मी तुम्हाला मीटिंगची लिंक पाठवलेली. ओके मॅम. त्याच्यानंतर ना सर दुसरी गोष्ट पण खूप महत्वाची आहे की हे लोधा स्कॉलरशिपचं ना आता अचानकच आम्हाला कळलं मग ते आपण चालू केलंय. पण त्याच्या व्यतिरिक्त पण ना सर आपलं आधी काय ठरलेलं होतं की आपण आता हा जो उपक्रम राबवतोय मुलांना ऑनलाईन व्हिडिओज दाखवायचा ओके. कारण खूप साऱ्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. तर हा उपक्रम ज्या शाळा चांगल्या राबवतील ना सर आणि त्याचा परिणाम ज्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळतील आपल्या वार्षिक परीक्षेमध्ये तर त्या मुलांना सर आपण फ्री मध्ये त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप देणार आहोत, स्कॉलरशिप देणार आहोत. म्हणजे ही लोधाच्या व्यतिरिक्त दुसरी वाली स्कॉलरशिप. आणि सर एवढंच नाही की जसं आता मगाशी पण मी सांगितलं की लोधाच्या व्यतिरिक्त पण आपण बाकीच्या पण काही युनिव्हर्सिटीज कॉलेजेस बरोबर कोलॅबरेशन करून मुलांना उच्च शिक्षण कसं मोफत होईल जे चांगले विद्यार्थी ज्यांना खरंच शिकायचंय तर त्याची पण आपली प्लॅनिंग चालली आहे. त्याच्यामुळे मग आपला जो हा लॉंग टाइम प्लॅन आहे एका विद्यार्थ्याबरोबर आपण विद्यार्थ्यांबरोबर तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर नाहीत उभं राहत. इव्हन त्यांचं एज्युकेशन झाल्यावरती पण त्यांना प्लेसमेंट चांगल्या ठिकाणी जॉब मिळवून देण्यासाठी पण आपण मदत करणार आहोत. ओके. पण तर ही तर पण पुढच्या गोष्टी आहेत ना. सुरुवात ऍक्च्युली होणं ह्या वर्षी जे करायला पाहिजे आपल्याला ते करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ऑलरेडीच त्यांना व्हिडिओज दाखवले तर ती खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आता सर त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट ही ऍड करा. हवं तर बघा ह्याच्यासाठी मुलांनाच मॉनिटर बनवा. मुलांना तुमच्यापैकी स्मार्ट बोर्ड जो तुमच्या स्कूलमध्ये डिजिटल बोर्ड आहे तो कोणाकोणाला चालवायला येतो? ओके बघा एका विद्यार्थीला तर येतोच ऑलरेडी. तर काय करा ना सर बघा तुम्ही युट्यूब वरून डायरेक्ट व्हिडिओ लावता की डाउनलोड करून दाखवता सर? युट्यूब वरून डायरेक्ट लावतो मॅडम. डायरेक्ट लावता ना. हे बघा आता की नाही मी एक ना व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करेल. त्याच्यामध्ये ना युट्यूबवरच आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ कसा शोधायचा ते टाकलेलं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवून देते. ते बघून मग तुम्ही काय करा मुलं जे मॉनिटर आहेत तेच मग लाईनीमध्ये व्हिडिओ शोधून लावतील. जसं की आता बघा 10वीचा पहिला धडा आहे गुरुत्वाकर्षण सायन्स मधला. तर खूप मोठा धडा आहे त्याला आपण 8-9 व्हिडिओज आहेत त्याचे जवळजवळ. तर भाग 1, भाग 2, भाग 3 असं लाईनीमध्ये कसं त्यांना शोधून लावायचंय ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर ह्यांना लाईनीमध्ये व्हिडिओज लावायला सांगा सर. जसं उदाहरणार्थ आज 12 तारीख एक भाग 1 बघितला, उद्या 13 तारीख आहे त्याच धड्याचा भाग 2 बघितला. असं लाईनीमध्ये तरच त्यांना सगळं व्यवस्थित समजेल. आताही ह्यांना थोडं थोडं जे समजतंय ना तर ते लाईनीमध्ये बघितलं व्यवस्थित चांगल्यापैकी समजेल. आणि मग जे टीचर्स आहेत कदाचित त्यांना पण एक्सप्लेन करायची गरज नाही पडणार लाईनीमध्ये बघितलं असल्यामुळे. आणि ह्याचं त्यांना ना रेकॉर्ड ठेवायला सांगा एक मॉनिटर बनवून की तो एखाद्या जुन्या वहीमध्ये किंवा रजिस्टर मध्ये लिहून ठेवेल की आज एवढी एवढी तारीख आहे म्हणजे तारीख, धड्याचं नाव आणि कुठला भाग बघितला असं करून विषय कोणता आहे तो टाकून ना लाईनीमध्ये व्हिडिओ बघून रेकॉर्ड ठेवला ना तुम्हाला पण मग समजेल की आपण कुठले व्हिडिओज दाखवलेत मुलांना आणि कुठले व्हिडिओज दाखवायचे राहिलेले आहेत है ना. तर ही प्लीज दुसरी गोष्ट महत्वाची ही करा. मग तो पहिला तर ते लोधा स्कॉलरशिपचा गुगल फॉर्म, दुसरं हे विद्यार्थ्यांना दाखवणं व्हिडिओज लाईनीमध्ये दाखवणं. हे फक्त तुम्हाला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचंय. शिक्षकांना त्याचा वर्कलोड नाही येणार, विद्यार्थी स्वतःच करतील. फक्त तुम्ही अधूनमधून थोडं लक्ष ठेवा की ते व्यवस्थित करतात की नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अच्छा मुलांनो मी आता तुम्हाला एक लास्ट गोष्ट सांगते आणि मग मी सरांशी बोलते तुम्हाला वर्गात पाठवते फ्री करून. बघा तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी सांगितलं डॉक्टर बनायचंय, नर्स बनायचंय किंवा मेडिकल फील्ड मध्ये जायचं नाही इंजिनियर. तर मोस्टली तुमच्यापैकी सगळ्यांना जे आहे ते सायन्सच घ्यायचंय.
आणि तुम्हाला माहितीये सायन्स घेतलं की सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम इंग्लिश मधून असतो है ना. तर मग तुम्हाला काय करावं लागेल ना मुलांनो, आतापासूनच बघा तुमचे जे धडे आहेत सायन्स आणि गणिताच्या पुस्तकामधले धडे आहेत, तर प्रत्येक टॉपिकच्या ब्रॅकेटमध्ये इंग्लिश शब्द दिलाय. जसं गुरुत्वाकर्षणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशन, कंसामध्ये बघा ग्रॅव्हिटेशन दिलं असेल. बल आणि दाबला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर फोर्स अँड प्रेशर, ते पण कंसामध्ये दिलं असेल. तर हे कंसामध्ये जे शब्दांचे अर्थ दिलेत ना इंग्लिश मधून, ते शब्दार्थ तुम्हाला मुलांना पाठांतर करावे लागतील. तर तुम्हाला मग सायन्स घेतल्यावर खूप मदत होईल. नाहीतर काय होतं माहितीये, पहिले 3, 4, 6 महिने जवळजवळ ना समजून घ्यायलाच जातात आणि मग तोपर्यंत एक्झाम होतं तर त्याच्यामध्ये खूप कमी मार्क्स मिळतात. मग कारण एक्झाम मध्ये काय लिहिणार, अजून काही समजलेलंच नाहीये. तर जर सुरुवातीपासून तुम्हाला समजायचं असेल की काय शिकवलं जातंय नक्की, आपल्याला कसं उत्तर लिहायचंय, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला शब्दार्थ पाठांतर करावे लागते. तर 10वीची मुलं काय करू शकतात, 10वीची बोर्डाची परीक्षा झाल्यावर उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने सुट्टी मिळते. त्याच्यामध्ये बसून 8वी, 9वी, 10वी तिन्हीची पुस्तकं बाहेर काढून शब्दार्थ पाठ करा. बाकी 8वी, 9वी वाले काय करतात, करू शकतात, आता जे शिकतात ते शिकत शिकतच पाठ करा, म्हणजे तुम्हाला बर्डन नाही येणार. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच मुलांनो. आपण काय करूया ना, आता सरांशी मी जसं बोलले, तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओज बघा, मग तुम्हाला जास्त चांगलं समजेल. मग आपण परत एकदा भेटू 1.5-2 महिन्यानंतर. मग परत एकदा मी फक्त तुमच्याशीच बोलेल आणि आणखी काही प्रश्न विचारायचे जे राहिलेत आज ते त्यावेळी मग मी विचारेल. ठीक आहे, चालेल. तुम्ही वर्गामध्ये जाऊ शकता मुलांना. 10वीच्या मुलांना ऑल द बेस्ट एक्झाम साठी, स्कूल एक्झाम साठी. हा सर, ह्या पहिल्या 2 गोष्टी प्लीज तुम्ही आय होप नोट केल्या असतील. एक तर स्कॉलरशिप बद्दल आणि दुसरं लोधा हे व्हिडिओज लाईन मध्ये दाखवलं. सर तिसरी गोष्ट ना, आपण आपला जो गडचिरोलीचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये मागच्या जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून ना मी 8वी, 9वी, 10वीच्या मुलांचा डेटा कलेक्शन करण्यासाठी, म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ना 8वी ते 10वी मध्ये, ते सगळ्या मुलांचा डेटा मला हवा आहे. तर तो जो डेटा हवा आहे ना, तो तुमच्या स्कूलच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडीच असेल. मुलाचं नाव, पालकांचं नाव वगैरे. तो फक्त एका कम्प्युटर टीचरची हेल्प घेऊन ना कॉपी पेस्ट करून ते फॉर्म भरायचे. तर त्याला जरा वेळ लागेल, तर त्याला हवं तर 2-3 दिवस अजून घ्या आणि 4 दिवस घ्या, मध्ये संडे पण येतोय. तर मंगळवारपर्यंत ट्राय. हा सर, कोणत्या ग्रुपवरती? मी तुम्हाला पर्सनली पाठवते, काळजी नका करू. गडचिरोलीचा ना सगळ्या मुख्याध्यापकांचा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुमचे मुख्याध्यापक ऍडेड आहेत. ओके, त्याच्यामध्ये आलाय, पण मी तुम्हाला पर्सनली पण पाठवते. तर तो पण फॉर्म भरायचे, त्याच्यामध्ये पण माहिती भरायची. तर ते प्लीज ट्राय करा, मंगळवारपर्यंत होईल. तर तिसरी ही महत्वाची गोष्ट होती सर. सर चौथी गोष्ट ना, प्रिन्सिपल सरांना प्लीज सांगा की आपला जो यू कॅटपुल्टचा जो ग्रुप असतो व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती थोडस जास्त ऍक्टिव्ह राहिला. कारण मग महत्वाच्या गोष्टी बघा, आज आपली मीटिंग नसती ना, ते लोधा स्कॉलरशिपचं तुम्हाला कळलंच नसतं. पण जेव्हा की ते आलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपला ऑलरेडी, तर मग महत्वाच्या गोष्टी मिस होतील. तर ह्याच्याच कंटिन्युएशन मध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की विद्यार्थ्यांचे जे ना आपले स्पेशल क्लासेस, तसं तर स्कॉलरशिपचे क्लास चालू झालेत ऑलरेडी, पण आणखी पण महिन्यातून एकदा काही आपण स्पेशल क्लासेस एकदाच फक्त महिन्यातून कंडक्ट करण्याचा प्लॅन करतोय. जसं की सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करू शकतो, गुड टच बॅड टच काय आहे, असे वाले टॉपिक. तर त्यावेळी ना जर जमलं तर मुलांना लाईव्ह कनेक्ट करून द्या तुमच्या डिजिटल बोर्डला, इंटरनेट कनेक्ट करून. कारण ते समोरासमोर त्यांना जास्त मजा येईल आणि त्यांना प्रश्न वगैरे पण विचारायला टीचरशी लाईव्ह बोलता येईल. तर ह्या मेन 4 महत्वाच्या गोष्टी होत्या सर. एकतर लोधास. हा सर, कधी कधी अडचण काय येते मॅडम, कधी कधी लाईट नसते आमच्याकडे. सर जर लाईट नसेल ना, त्या दिवशी समजा नाहीच झालं योगायोगाने, तर तुम्ही काय करू शकता ना, त्यांना ती वाली रेकॉर्डिंग तुम्हाला परत त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळेल किंवा युट्यूबवर तर असतेच. युट्यूबवर आपण व्हिडिओ नेहमीच्या रोजच्या अपलोड करतोय. बरोबर. आणि आपल्याकडे कसं क्लास म्हणजे वर्ग शिक्षक मेजॉरिटी आपल्याकडे टीचर स्टाफ आहे,
मग ते कसं मग ते सिलेबसच्या कम्प्लीट करण्याच्या मागावर आपल्याकडे कदाचित दुर्लक्ष होतं कधी कधी, नाही का? हा सर, 8वी ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी टीचरचा शॉर्टेज आहे का तुमच्याकडे? आणि 8 ते 10 ला सर्वच विषय शिक्षक आहेत. 11वी 12वीला 11वी 12वी सायन्सला फिजिक्सला किंवा बायोलॉजीला नाहीये. बायोला टीचर नाहीये. हा, बघा आपले ना ऑलरेडी 11वीचे क्लासेस खूप सारे रेकॉर्डेड आहेत बायोचे, ओके. सायन्सचे. ते तुम्ही 12वीचे नाही केलेत आपण, पण 11वीचे आहेत, ते तुम्ही दाखवू शकता लाईनीमधून. बरोबर. 8 ते 10 ला कोणत्या कोणत्या विषयाला उपलब्ध आहे मॅडम आपल्याकडे व्हिडिओ? सगळे सर, एक भूगोल सोडून सगळेच आहेत. तुमच्याकडे कोणता 8वी ते 10वी मध्ये नाहीये, एक कोणता तरी नाहीये म्हणाला ना तुम्ही? नाही नाही, आमच्याकडे 8 10 ला सर्व फक्त इंग्लिश. आमचे जे एचएम सर आहेत ना ते इंग्लिशला आहे. हा तुमच्याकडे वर्कलोड जास्त असल्यामुळे त्यांच्या वर्गाकडे हा पाहिजे. सर, मी तेच म्हणते, बघा जिथे तुम्हाला गरज वाटते, असं नाही म्हणत मी तुम्ही अगदी सगळेच व्हिडिओ काढून दाखवा, पण जिथे तुम्हाला गरज आहे ना ते वाले तर नक्कीच दाखवा तुम्ही. त्याच्यामुळे मग काय होईल ना, मुलांचा पण फायदा होईल, तुमचा पण त्यांना शिकवण्यासाठीचा जो मॅनेज करायला मुश्किल होते ते पण तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आणि ना तुमच्याकडे सर प्लस पॉइंट काय आहे माहितीये, 2-3 प्लस पॉइंट आहेत. एक तर तुमच्याकडे मोठा डिजिटल बोर्ड आहे, त्याच्यामुळे मुलांना चांगलं स्पष्ट दिसू शकतं की काय त्या व्हिडिओमध्ये चाललेलं आहे ते. कारण काय काय शाळांमध्ये मोठा बोर्डच नाहीये, त्याच्यामुळे मग ते मोबाईलवरती लावलं तरी काय फायदा नाही, कारण मोबाईलने नीट समजतच नाही एकटा माणूस जरी असला तरी पण. मग इथे तर खूप सारे विद्यार्थी एकत्र बसतात ना, मग कसं मोबाईलचा आवाज पण नाही पुरत सगळ्यांना. तर एक बरोबर. प्लस पॉइंट आहे की तुमच्याकडे डिजिटल बोर्ड आहे. दुसरा प्लस पॉइंट हा आहे की तुमच्याकडे 12वी सायन्स पर्यंत, म्हणजे 12वी पर्यंत सायन्स आर्ट्स पण आहे, तर मोठी मुलं पण तुमच्याकडे आहेत. आणि टीचरचा जो स्टाफ आहे तो पण तुमच्याकडे आहे बऱ्यापैकी. तर आपण उपक्रम राबवण्यासाठी तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता हँडल, जर काही गोष्टी करायच्या असतील तर. तर ह्या 4 गोष्टी सर प्लीज परत एकदा करून घ्या. जसं मी सांगितलं, रिवाइज करते. एक तर लोधा स्कॉलरशिपचा फॉर्म आजच भरा. व्हिडिओज लाईनीमध्ये दाखवायला सुरुवात करा. काय काय फॉर्म माहिती होतं विद्यार्थ्यांनी? लोधा स्कॉलरशिपचं म्हणताय हो, सर? मी तुम्हाला हे सगळंच्या सगळं व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. काही आमचे जे मुलं आहेत मॅडम, सर टुर्नामेंट सुरू आहे, आमचे मुलं काही तिकडे गेले आहेत, हुशार मुलं आहेत. अच्छा, कधीपर्यंत म्हणताय? अच्छा, ठीक आहे सर. तुम्ही मग ना ते लोधा स्कॉलरशिपचा फॉर्म ना कधी येणार आहेत मुलं माघारी? ते 15-16च्या नंतर येणार मॅडम. 15-16 नंतर फॉर्म भरा, चालेल, पण आम्हाला इन्फॉर्म करा मग तसं फोन करून. ओके ओके, ठीक आहे मॅडम. हा, मला इन्फॉर्म करा आमचा फॉर्म भरून झालाय ना. फक्त एवढं सांगा, आमची ही शाळा आहे ना, आमचा फॉर्म भरून झालाय. मग तुमच्या मुलांचं रजिस्ट्रेशन आपण नंतर करू. बाकीच्यांचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करणं आम्ही चालू केलंय. बाकीच्यांचं आपण म्हणजे तुमच्या शाळेचं जे आहे ते आपण नंतर करूया. काही भरता येईल, काही मुलांचं राहून जाईल, असं आहे. हा, काही ज्यांचं भरता येईल ना त्यांचं भरून टाका सर. ओके ओके. आणि मी जसं सांगितलं ना, आपल्याला खूप जास्त मुलं नकोय सर. तीच मुलं घ्या जी एक तर खूप सिन्सिअरली चांगला अभ्यास करतील आणि मराठी आय मीन सायन्स आणि मॅथ्स मध्ये ते चांगले आहेत. आणि सर अजून एक गोष्ट की बघा, मुलांना बहुतेक ना एकाच वेळी 2-3 वेगवेगळ्या रूम मध्ये मीटिंग चालू करून द्यावी लागेल. कारण 6 ते 7:30 मध्ये 7वी ते 9वीचा एक ग्रुप असेल, छोट्या मुलांचा वेगळा पेपर असेल स्कॉलरशिपचा आणि मोठ्या मुलांचा वेगळा पेपर असेल. मग त्याच हिशोबाने आपण त्यांना शिकवतोय. मग 7वी ते 9वीचे विद्यार्थी एका मोबाईलवर एका कम्प्युटरवर आले आणि 10वी 11वीचे दुसऱ्या कम्प्युटरवर असं. तर संध्याकाळी फक्त त्यांना तुम्हाला मीटिंग चालू करून द्यावी लागेल, जेणेकरून त्यांचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. टाइम संध्याकाळी 6 ते 7:30. त्यांच्याकडे आमच्याकडे जेवणाचा टाइम असतो मॅडम. सर मग तुम्ही ना त्याच वेळामध्ये, आता आपले बघा तुमचे ऑलरेडी क्लास मिस झालेले आहेत ना, मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार कमीत कमी त्यांना मग ते स्कॉलरशिपचे रेकॉर्डिंग दाखवा. उद्या शनिवारी गडचिरोलीचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल सर ऍडेड आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या ह्या आठवड्याच्या लिंक येतील. तर त्या वर्गानुसार बघून तुम्ही त्यांना एक एक करून जे आहे ते कमीत कमी दाखवून द्या. ओके.
ठीक आहे. ओके. अच्छा. आता आज काही आता जनरल प्रश्न सर. ओके. मला ना तुमची ना एक्झॅक्ट नंबर आकडा नाही सांगितलं तरी चालेल, पण थोडीशी पट संख्या सांगा. 8वी 9वी नियर अबाउट 500 मॅडम. अच्छा, बरं, ठीक आहे. 488 490च्या आसपास आहे. ओके, ओके, ठीक आहे. सर मला सांगा, हे विद्यार्थ्यांचे जे पालक आहे, ह्यांचा व्यवसाय काय आहे? मेजर सगळे शेती आणि शेती मजूर आहेत. शेती आणि शेती मजूर. बरं, ठीक आहे. सर, हे तुमच्याकडे 12वी मुलं पास आउट झाली हम्म. की पुढे काय करतात? म्हणजे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं किती टक्के मुलं राहत असतील? 5% नियर अबाउट 5-6% आपण म्हणता येईल. काही मुलं नर्सिंगला जातात, कोणी मेडिकलला जातात. मेडिकल फील्डमध्ये फार कमी गेले, नर्सिंग फील्डमध्ये जास्त जातात मुली आमच्याकडच्या. आमच्याकडे मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आता त्या मुलींचा ओढ नर्सिंग फील्डकडे जास्त आहे. आणि काही इकडे मग होम सायन्स करतात, BSc. अच्छा. ओके, ओके. ठीक आहे. पण म्हणजे फक्त 5% हे सगळं करतात. बाकीचे विद्यार्थी मग काय शेतीकडेच वळतात? हो, येतोय मॅडम. सर, माझा आवाज येतोय? हा, मी तेच म्हटलं 4-5%च हे सगळं करतात. बाकीचे काही शेतीकडेच वळतात, मग जसं आई वडील करत होते तसंच कंटिन्यू. त्यांच्याकडे व्यवसाय नसतो, पण ते शिकत राहतात. BA करतात, कोणी BCom करतो, कोणी BSc करतो, शिकत राहतात. 12वी नंतर ते पुढे आपल्याकडे निघून गेले की ते काय करतात त्याचा आपल्याकडे हे नसतो, ऍक्सेस नसतो. हा, बरोबर, बरोबर, करेक्ट आहे. सर मला सांगा, तुमच्या तिकडचे जे पालक आहेत ते मुलींच्या शिक्षणाला घेऊन जागृत आहेत का? म्हणजे मला हे म्हणायचंय की जसं बघा आधी, ओके आहेत, ओके, ग्रेट ग्रेट, चांगली गोष्ट आहे. कारण आधी बघा मुलींना शिकवायचेच नाहीत, मुलांनाच फक्त शिकवायचे, मुलींना शिकवायचे नाहीत, म्हणून मी हा प्रश्न विचारला. आमच्याकडे उलट परिस्थिती आहे, मुलं शिकण्यापासून दूर जात आहेत, मुली शिकण्याकडे येत आहेत. चला, चांगली गोष्ट आहे तीच आहे. सर मला आता सांगा की आपले जे वसतिगृह आहेत मुलांचं आणि मुलींचं राहण्याचं, आता जसं तुम्ही जिथे बसलाय मी बघते वरतून पत्र आहे, तर वसतिगृह जी आहेत ती अशी चांगली पक्की बांधकाम केलेली बिल्डिंग्स आहेत का? चांगले मोठ्या बिल्डिंग्स आहेत, 3-3, 4-4 मजली बिल्डिंग वसतिगृह आहे. अच्छा, ग्रेट. आणि तिथे हे पिण्याचं स्वच्छ पाणी, साफ क्लीन वॉशरूम्स वगैरे ह्या सगळ्या सुविधा आहेत, लाईट वगैरे? हो हो हो, सगळ्या रूम मध्ये वॉशरूम्स आहेत, शौचालय आहेत, लाईट्स आहेत, आरओचं पाणी मिळते सगळ्यांना. चला, हे खूप चांगली गोष्ट झाली. सर मला सांगा, तुम्हाला एक शाळा रन करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात? शाळा रन करताना एकच प्रॉब्लेम येतो की थोडं सुट्ट्यांच्या कालामध्ये जे मुलं जातात हे खूप साऱ्या शाळांनी मला सांगितलं, ते पेरेंट्स परत लवकर येत नाही. हाच एक प्रश्न आहे. म्हणजे ते एकदा गावाला गेले की लवकर येत नाही. आता दिवाळीला गेले तर 1 महिन्याशिवाय आले नाही वापस. ते थोडस कन्सर्न, थोडसा हीच अडचण आहे. ठीक आहे, ठीक आहे सर, झालं आता माझ्याकडून जे जनरल क्वेश्चन्स होते ते विचारून. अजून तर काय असेल तर मग मी कॉल करेल तुम्हाला. बाकी थांबा, Okay. 1 मिनिट थांबा, होल्ड करा सर, मी तुम्हाला आताच ते सगळं पाठवून देते व्हॉट्सअप वरती, तुम्ही चेक करू Okay. शकता. तुम्ही आता कशावरून, मोबाईल वरून जॉईन झालाय की कसं सर? हा, मोबाईल आणि हे टीव्ही कास्ट केले, टीव्ही रूम आहे आमची. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुमच्या नंबर मध्ये लास्ट मध्ये 338 आहे. ठीक आहे, मी थांबा तुम्हाला सगळं पाठवून देते. आपली शाळांबरोबर सगळी जी कॉमन मीटिंग झालेली ना,
ठीक आता ते नाही पाठवत मी तुम्हाला, कारण ओके. त्याची सध्या तर गरज नाही वाटत आहे मला. बाकी मी ते पाठवते, गुगल फॉर्म जे भरायचे ओके. ते पाठवते आणि लोधावालं पाठवते तुम्हाला. ओके मॅम. सर एक सेकंड थांबा, ते ना लिंक्स सगळ्या मिक्स झालेल्या आहेत. तर थांबा, मी तुम्हाला पाठवते. सर मी ना ती शोधून पाठवते लिंक गुगल फॉर्मची. आता मी जी पाठवली ना तुम्हाला ती अर्जंट नाहीये, त्याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांचे भरायचे, त्याच्यामुळे ते मंगळवारपर्यंत भरा. आणि मी जे लोधाचं पाठवेल लिंक भरायचे मॅडम. सॉरी, सगळ्या विद्यार्थ्यांची लिंक भरायची आहे. हा, सगळ्या विद्यार्थ्यांचं भरायचं आता जे पाठवले ते. आणि लोधामध्ये फक्त तेच जे सायन्स मॅथ्स मध्ये चांगले ज्यांना स्कॉलरशिप एक्झामला बसवायचंय. ओके. ठीक आहे, चालेल सर. आपण आता ही मीटिंग एंड करूयात. मला काही लागलं की मग मी तुम्हाला कॉल करते. ओके ठीक आहे. ओके सर, थँक्यू सो मच. ओके.